So example number 27 is evaluate integration from 0 to pi x upon a square cos square x plus b square sin square x dx. तर बघा सोल्युशन. तर बघा दिलेले इंटिग्रेशन आय ने डिनोट केलं काय दिलेले इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय x अपॉन a स्क्वेअर cos square x प्लस b स्क्वेअर sin square x dx. याला म्हणजे इक्वेशन नंबर 1. तर कोणती प्रॉपर्टी यूज करणार आहे इथं बघा बरं. लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट a म्हणजे 0 टू a वाली यूज प्रॉपर्टी नंबर 4. यूज प्रॉपर्टी नंबर 4. सो व्हाट इज स्टेप नंबर 1 इज यूजिंग प्रॉपर्टी. कुठली प्रॉपर्टी? इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of a dx is कोण सांगितले? इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of a dx is इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू a f of a minus x dx म्हणजे अप्पर लिमिट मायनस x येईल. बरोबर. युजिंग प्रॉपर्टी नंबर 4 म्हणजे काय पुट करणार आहे? पुट x इक्वल टू काय पुट करणार? अप्पर लिमिट मायनस x म्हणजे ती पाय मायनस x. म्हणजे x पाय मायनस x पुट करूया म्हणजे इसके देन integral 1 becomes I equal to integration from 0 to pi 0 to a becomes 0 to a. This remains same, limit is same 0 to pi x is replaced by अरे pi minus x म्हणजे pi minus x upon a square. तर इथं काय करूया cos square x ला कसं लिहूया रे? cos x ब्रॅकेट स्क्वेअर आणि sin square x means sin x ब्रॅकेट स्क्वेअर आणि आपल्याला आधी ब्रॅकेट सॉल्व करायचे. बरोबर. we can write cos square x as cos x whole square or sin square x as sin x whole square. म्हणजे परत मग आपण रिप्लेस x बाय अरे pi minus x whole square plus b square replace x by pi minus x whole square. म्हणजे इसके नेक्स्ट स्टेप I equal to integration from 0 to pi minus x upon a square cos pi minus x म्हणजे यूज cos pi minus theta. बरोबर. अलाइड अँगलचा फॉर्म्युला यूज करूया cos pi minus theta. पण अलाइड अँगल मध्ये काय आहे? जनरल फॉर्म्युला n pi by 2 प्लस और मायनस थीटा. म्हणजे थीटा आपल्याला काय करावं लागेल? 90 2 ने डिवाइड करतो, 2 ने मल्टिप्लाय करतो. बरोबर. मग 2 कसं आहे? इवन आहे म्हणजे रेशो रिमेन सेम cos थीटा येईल. पण क्वाड्रंट कोणतं येईल? pi minus theta means pi minus means क्लॉकवाइज सबट्रॅक्ट करतो म्हणजे लाइज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंड मध्ये sin पॉझिटिव्ह म्हणजे cos पॉझिटिव्ह बाकी सगळे cosec पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह. सेकंड मध्ये लक्षात ठेवा sin आणि cosec पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह. हा cos आहे म्हणून मायनस cos थीटा येईल. सिमिलरली sin pi minus x दिलाय म्हणजे pi minus थीटा. पण आपल्याला 90 लागतो इथं. बरोबर. 90 डिग्री म्हणून 2 न डिवाइड करतो आणि 2 न मल्टिप्लाय करतो म्हणजे 2 इवन आहे. sin चा sin आहे आणि थीटा येईल. पण हा क्वाड्रंट कुठला येईल? कोणत्या क्वाड्रंट मध्ये? सेकंड. म्हणजे काही sin पॉझिटिव्ह म्हणजे cosec पॉझिटिव्ह बाकी सगळे निगेटिव्ह.
साइन पॉझिटिव्ह लक्षात ठेवा. बघताना आपण LHS चं साइन बघतो. म्हणजे जिथं काही cos पाय मायनस थिटा मायनस cos थिटा रिप्लेस थिटा बाय x म्हणजे जे मायनस cos x होल स्क्वेअर प्लस b स्क्वेअर sin पाय मायनस थिटा इज sin थिटा रिप्लेस थिटा बाय x with respect to x. मग सिंप्लिफाय करूया आपण. काय रे तर हे x व्यवस्थित लिहूया. तर काय व्हॉट इज नेक्स्ट स्टेप इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय. अरे पाय मायनस x अपॉन a स्क्वेअर माइनस cos x स्क्वेअर काय रे cos स्क्वेअर x बिकॉज माइनस चा स्क्वेअर प्लस प्लस b स्क्वेअर sin x होल स्क्वेअर sin स्क्वेअर x dx बरोबर. तर याला म्हणूया इक्वेशन नंबर 2 किंवा असं करूया डिनॉमिनेटर सेपरेट घेऊया. 2 म्हणला तरी चालेल दोन्ही मेथडने सॉल्व्ह होतं. तर काय करूया आपण डिनॉमिनेटर सेपरेट घेऊया बरोबर. डिनॉमिनेटर सेम आहे ऍडिशन ऑफ न्यूमरेटर 0 टू पाय. काय करूया पायला डिनॉमिनेटर सेपरेट दिला पाय अपॉन काय a स्क्वेअर cos स्क्वेअर x प्लस b स्क्वेअर sin स्क्वेअर x माइनस x ला डिनॉमिनेटर सेपरेट दिला x अपॉन a स्क्वेअर cos स्क्वेअर x प्लस b स्क्वेअर sin स्क्वेअर x dx. एक पेक्षा जास्त मला मग ब्रॅकेट टाकले बरोबर. बघा त्याला सेपरेट इंटिग्रेट करूया. काही व्हॉट इज नेक्स्ट स्टेप तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय पाय अपॉन a स्क्वेअर cos स्क्वेअर x प्लस b स्क्वेअर sin स्क्वेअर x dx minus integration from 0 to pi x upon a square cos square x plus b square sin square x dx बरोबर. तर सेपरेट इंटिग्रेट केलं बरोबर. आणि पाय कॉन्स्टंट आहे तर त्याला आपण आउटसाइडला लिहूया. टेक इट आउटसाइड न्यूमरेटरला येईल 1 सब कमाल के पाय इनटू 1 येईल पाय. तर बघा बरं आता काही नेक्स्ट स्टेप हा आय एल बी लिहू बरोबर. म्हणजेच काही बघा बरं इथं पाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बरोबर. तर 1 अपॉन a स्क्वेअर cos स्क्वेअर x प्लस b स्क्वेअर sin स्क्वेअर x dx माइनस i. तर ही व्हॅल्यू गिवन आहे काय रे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय x अपॉन a cos स्क्वेअर x और cos x स्क्वेअर प्लस b स्क्वेअर sin स्क्वेअर x which is i बरोबर which is i from equation 1. तुम्ही बघा बरं हा माइनस आहे इकडे आल्यावर काही प्लस आहे म्हणजे i प्लस i इक्वल टू पाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय कैरी 1 अपॉन a स्क्वेअर cos स्क्वेअर x प्लस b स्क्वेअर sin स्क्वेअर x dx बरोबर. म्हणजे हा माइनस आहे इकडे आला होईल प्लस आहे. मग आता इथे प्रॉपर्टी वापरूया 0 टू 2a वाली बरोबर. किंवा असं करूया आधी डिवाइड करूया आपण आणि मग प्रॉपर्टीज करूया. तर हा कोणता टाइप आहे तर बघा इथं मी टाइप लिहितोय आणि त्याची प्रोसिजर. तर हा डेफिनेट इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आपला टाइप आहे. तर बघा टाइप कोणता आहे तर dx अपॉन a प्लस b sin स्क्वेअर x. इतर a स्क्वेअर देतील किंवा b स्क्वेअर फरक पडत नाही. किंवा dx अपॉन
a plus b cos square x किंवा इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a sin square x प्लस b cos square x प्लस c. तर हा टाइप आहे हा इंटिग्रेशनचा, बरोबर. तर टाइप ओळखणे खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपण जी एक्झाम्पल बघतो ही कशी आहेत रे, मिक्स्ड एक्झाम्पल आहेत, बरोबर. आता तर प्रोसिजर लिहून घेतो. बघा बरं, स्टेप फर्स्टला काय करणार, डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos square x. तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कशाने डिवाइड करायचं, cos square x. म्हणजे झाली स्टेप 1. म्हणून शॉर्टकट मध्ये आपण म्हणूया S1. स्टेप नंबर 2 इज use sec square x equal to 1 plus tan square x in denominator only. In denominator only. जर डिनॉमिनेटरला sec square theta असेल तर तिथे काय पुट करणार, 1 plus tan square theta, म्हणजे रिप्लेस theta by x. sec square x equal to 1 plus tan square x. and step number 3 is put tan x equal to t. मग ह्याला डिफरन्शिएट करा, बरोबर. काही sec square x dx equal to dt, बरोबर. तर ही प्रोसिजर आहे. तर मग इथली स्टेप फर्स्ट वापरू आहे का या टाइप मध्ये, फक्त इथं कॉन्स्टंट कोण आहे, a स्क्वेअर b स्क्वेअर आणि c इज अबसेंट. तर या टाइपचे एक्झाम्पल आहे, बरोबर. मग काय करूया, डिवाइड न्यूमरेटर अँड स्टेप नंबर काय आहे म्हणूया, स्टेप नंबर 2 इज अरे डिवाइड न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय cos square x. करूया डिवाइड I plus I is 2I by integration from 0 to pi